नमस्कार. द सिम्पली किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत उपवासासाठी एकदम चविष्ट, हेल्दी आणि झटपट होणारी रेसिपी, केळीचे टिक्के किंवा आपण त्याला कटलेट असेही म्हणतो. मग चला सुरुवात करूया. केळीचे टिक्के बनवण्यासाठी येथे मी घेतले आहेत 2 केळी, जिरं, मिरची, 1 छोटी वाटी साबुदाणा, शेंगदाणे आणि 1 बटाटा. आता अगोदर येथे मी बटाटा उकडवून घेते. त्यासाठी मी अगोदरच पाणी गरम करायला ठेवलं होतं. आता बटाटा उकडोस्तोपर्यंत मी येथे अगोदर शेंगदाणे भाजून घेते. येथे आपल्याला शेंगदाणे भाजून शेंगदाण्याचा कूट तयार करून घ्यायचा आहे. शेंगदाणे भाजून झाल्यावर आता येथे मी साबुदाणा भाजून घेणार आहे. मी येथे 1 छोटी वाटीत साबुदाणा घेतलेला आहे आणि मी साबुदाणा भाजून झाल्यावर त्याचं पीठ तयार करून घेणार आहे. आता येथे मी शेंगदाण्याचं कूट करून घेते. शेंगदाणा हा पिठासारखा काम करतो. तो जे कटलेटचं मिश्रण आहे त्याला घट्टपणा आणतो, ज्यामुळे कटलेट तळताना तुटत नाही. जर तुम्हाला उपवासासाठी टिक्के बनवायचे नसतील तर तुम्ही शेंगदाण्याच्या कूटच्या ऐवजी ब्रेड क्रम्बचा सुद्धा वापर येथे करू शकता. आता येथे मी मिरची आणि जिरं ते वाटून घेणार आहे. तुम्ही तुमच्या तिखटप्रमाणे मिरची घेऊ शकता. तुम्ही बघू शकता की आता येथे आपले हे जिरं आणि मिरची छानपैकी वाटून झाले. आता येथे मी साबुदाण्याचं पीठ तयार करून घेणार आहे. तुम्ही येथे रेडीमेड उपवासाचं पीठ सुद्धा वापरू शकता. मी येथे घरीच साबुदाण्याचं पीठ तयार केलं आहे. साबुदाणा मी येथे मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलेला आहे. जर मिक्सर गरम झाला तर साबुदाणा वितळून चिकट होऊ शकतो. त्यामुळे आपल्याला मिक्सर असं थोड्या वेळ बंद आणि चालू करून येथे साबुदाणा वाटून घ्यायचा आहे. आता येथे मी 2 केळी घेतलेल्या आहेत. आता हे दोन्ही केळी मी मॅश करून घेणार आहे. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही येथे 1 केळ सुद्धा वापरू शकता. केळ मॅश करून घेतल्यानंतर आता येथे एका दुसऱ्या प्लेटमध्ये मी बटाटा मॅश करून घेत आहे. त्यानंतर हे दोन्ही आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे. आता तुम्ही बघू शकता की येथे आपले हे बटाटा आणि केळी मॅश करून झालेत. आता मी ते एकत्रपणे मिक्स करून घेत आहे. आता येथे बटाटा आणि केळी मी छानपैकी मिक्स करून घेते. केळी आणि बटाटा मिक्स झाल्यानंतर त्यात मी आता शेंगदाण्याचा कूट घालत आहे. शेंगदाण्याचं जे कूट आहे ते केळ्यांच्या कटलेटमध्ये एक बाइंडिंगचं काम करतं, ज्याने कटलेट तळताना तुटत नाही. आता येथे आपल्याला जे मिरची आणि जिरं आपण जे वाटण तयार केलं होतं ते आपल्याला येथे घालायचं आहे. तुम्ही तुमच्या तिखटप्रमाणे सुद्धा येथे मिरची घेऊ शकता. त्यानंतर आपण जे साबुदाण्याचं पीठ तयार केलं होतं ते आपल्याला यात घालायचं आहे. साबुदाण्याच्या पिठामुळे कटलेटला एक चव मिळते आणि मिश्रण घट्ट होतं, ज्यामुळे कटलेट तळताना तुटत नाही. 2 केळींसाठी येथे मला 3 ते 4 चमचे साबुदाण्याचे पीठ लागलेलं आहे. येथे साबुदाण्याच्या पीठऐवजी तुम्ही रेडीमेड उपवासाचं पीठ सुद्धा येथे वापरू शकता. आता येथे मिश्रणात आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे मिश्रण आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचे आहे. आता येथे आपले मिश्रण तयार झालंय. आता मी टिक्क्या तयार करून घेते. हाताला थोडंसं तेल लावून आपल्याला गोल किंवा आपल्या आवडीनुसार आपल्याला येथे टिक्क्यांचे आकार द्यायचे आहेत. येथे मी गोल आकारांचे टिक्क्या बनवत आहे. टिक्के करताना जर तुम्हाला मिश्रण थोडंसं सैल वाटत असेल तर तुम्ही अजून साबुदाण्याचं पीठ त्यात ॲड करू शकता. जर केळ खूप पिकलेलं असेल तर थोडं अधिक बांधण्यासाठी तुम्हाला पीठ लागेल. आता इथे माझी केळीचे 1 टिक्के तयार करून झालेली आहे. आता मी उरलेले जे बाकीचे टिक्के आहेत ते तयार करून घेते. आता इथे तुम्ही बघू शकता की आपले हे केळीचे टिक्के तयार झालेले आहेत. आता ह्याला मी शॅलो फ्राय करून घेते. त्यासाठी एका पॅनमध्ये मी थोडंसं तेल घातलेलं आहे. तेल गरम झालं की आता 1-1 टिक्की मी आता पॅनवर ठेवत आहे आणि त्याला शॅलो फ्राय करून घेणार आहे. टिक्कीची एक बाजू चांगली शेकून झाल्यानंतर
आपल्याला टिक्की पलटून घ्यायची आहे आणि टिक्कीची जी दुसरी बाजू आहे ती पण आपल्याला चांगल्या प्रकारे फ्राय करून घ्यायची आहे। आता इथे आपल्या केळीच्या टिक्क्या तयार झाल्यात। आता आपण त्यासोबत दहीची चटणी तयार करून घेऊया। त्यासाठी येथे मी अर्धा कप दही घेतलेली आहे। त्यात आपल्याला चवीनुसार साखर आणि मीठ घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचे आहे। आपल्याला येथे चटणी जास्त पातळ करायची नाहीये। आता दहीमध्ये शेंगदाण्याचं कूट घालून आपल्याला ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्हाला जितकं हवं तुम्ही तितका कूट घालू शकता। आता इथे चटणीवर वरून फोडणी देण्यासाठी मी इथे एक छोटा पॅन घेतलाय, त्यामध्ये तेल घातलंय आणि त्यात मी जिरं आणि कढीपत्ता घातलेला आहे। आता ही फोडणी छानपैकी आपली तयार झाली की ती आता आपल्याला चटणीवर वरून घालायची आहे। चटणीवर वरून फोडणी घातल्यानंतर आपल्याला काही वेळ त्यावर झाकण ठेवायचं आहे। येथे ही आपली दहीची चटणी तयार झालेली आहे। पहा, तयार आहेत आपले हे उपवासात खाण्यासाठीचे झटपट, हेल्दी आणि खमंग केळीचे टिक्के। तुम्हाला आमची ही रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि साध्या सोप्या रेसिपी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।